शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का एक चूक केली तर तुम्ही कर्जमाफीच्या योजनेतून बाद होऊ शकता. तुम्हाला कर्जमाफी मिळू शकणार नाही. नेमका विषय काय आहे सविस्तर जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी मनोज इंगळे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला JR अँड योजना. मित्रांनो, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार असे आश्वासन देण्यात आलेलं आहे. पण बऱ्याचशा बँका असतील, बरेचसे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक फसवणूक करण्याचा प्रयत्न हा वारंवार होत असून त्यापासून सावध राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. मित्रांनो, नेमका विषय काय आहे? मित्रांनो, आता 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारला करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये किती शेतकरी कमी बसतील असा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून देखील करण्यात येत आहे. कारण सरकारची मानसिकता नव्हती कर्जमाफी करण्याची, पण शेतकरी आंदोलनामुळं सरकारला हे आश्वासन देणं भाग पडलेलं आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी शेतकरी कसे बसतील याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. आणि त्यामुळंच नेमकं विविध बँका असतील, त्याच्यानंतर विविध प्रसिद्ध पत्रक असतील, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे कर्जाचं नूतनीकरण म्हणजेच नवं करणे, त्याच्यानंतर वन टाईम सेटलमेंट OTS पद्धतीनं एकरकमी कर्ज भरणे याच्याकडं शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं जात आहे. आणि जर असं झालं तर बरेचसे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, RBIच्या नियमानुसार जर तुम्ही कोणत्याही OTS पद्धतीनं असेल किंवा कर्जाचं नूतनीकरण असेल जर तुम्ही केलं तर तुम्ही रेग्युलर भरण्यामध्ये येता आणि रेग्युलर भरण्यामध्ये जर का तुम्ही आले तर त्या नियमानुसार त्या शेतकऱ्यांना फक्त म्हणजे प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये हे मिळू शकतील. पण मित्रांनो, जर तुम्ही कर्ज भरलंच नाही, मग ते OTS पद्धतीनं असू द्या किंवा नवं करणे ज्याला आपण पीक कर्जाचं नूतनीकरण असं म्हणतो त्या पद्धतीनं, तर तुम्ही 100% म्हणजे कर्जमाफीमध्ये बसणार आहात. त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीचं नवं करणे असेल, OTS पद्धतीनं वन टाईम सेटलमेंट असेल, या पद्धतीमध्ये अडकवू नका. याच्यापासून सावध राहा. कारण जर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जर का रकमा म्हणजे कर्जाचा भरणा केला कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर तुम्ही रेग्युलर कर्ज भरणाऱ्यामध्ये येता आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी दिली जात नसते. ही गोष्ट स्पष्ट आहे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारच्या बँकांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि 30 जून 2026 पर्यंत कोणत्याही पद्धतीचे कागदपत्र किंवा बँकेच्या याच्यावरती सही करताना एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचा सल्ला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण बरेचसे शेतकरी याच्यापासून वगळण्याचा प्रयत्न हा वारंवार केला जात आहे. त्याच्यामुळं आपण सावध राहणे हे तितकंच गरजेचं असणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.